मानवांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. या भंगाद्वारे नाथ बाबा सामान्य जीवाला उपदेश करतात की बाबा, मनुष्य देहाला प्राप्त झालेला जो जीव आहे, मनुष्य देहाला म्हणतोय मी, लक्षात ठेवा. तसे आपल्या पृथ्वी तलावर 83,99,999 देह मनुष्य सोडून 84 लाख देह आहे. 84 लाख योनीमध्ये जीव फिरलेला आहे. पण मानव योनी सोडून 83,99,999 योनी यांना उपदेश नाही. का बरं? माणसालाच का उपदेश करायचा? त्याच कारण आहे माय बाप. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. सगळ्या योनीमध्ये खायला लागतं. कुत्रे डुकर मांजर गाई म्हशी सगळ्यांना खायला लागतं. माणसाला सुद्धा खायला लागतं. सगळ्यांना झोप आहे. कीर्तन झालं की सगळे झोपतात. आता काही काही कीर्तनात झोपतात, तो विषय वेगळा. सगळ्यांना भीती आहे, सगळ्यांच्या ठिकाणी मैथून आहे. पण माणसाकडं ज्ञान नावाची गोष्ट जी दिलेली आहे, बुद्धी नावाची गोष्ट दिलेली आहे. नर कुछ करणी करे तो नरका नारायण बन जाय. त्या ज्ञानाच्या माध्यमातून हा जीव मोक्षाची प्राप्ती करून घेतो. तसं ब्रह्मच आहे सगळं. ताई समोर आहे. ब्रह्माला मायेची उपाधी लागली की देव, ब्रह्माला अविद्येची उपाधी लागली की जीव, आणि त्याच ब्रह्माला करुणेची उपाधी लागली की बघा, अविद्या उपाधी लागल्यामुळं तेच ब्रह्म जीव रूपाने प्रगट झाले, समोर आले. आणि त्या जीवाच्या पाठीमाग जन्म मरण रूपी रोग लागलेला आहे. रोग लागलेला आहे. किती वेळा जन्मा यावे मनवाले नित्य व्हावे भजित पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना मनोनये धनंजया जिया परी. किंवा उपजल्या पिंडा मरण सांगाते. पुन्हा सोपं आपल्या भाषेत सांगतो. ज्याचं बारस झालंय ना,
त्याचं एक दिवस तेरस नक्कीच होणार आहे. जीवनामध्ये 3 सोहळे, एक जन्माचा सोहळा, एक विवाह सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. लक्षात ठेवा, जन्माचा सोहळा झाला, विवाह सोहळा होईल नाही होईल, पण मृत्यूचा सोहळा होणारच ठरलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक जीवाची धडपड असली पाहिजे. काय धडपड असली पाहिजे? अरे गड्या, भगवंतानं माझ्या उपकार केले, मला माणूस केले. सज्जन महाराज, त्यानं जर आपल्याला डुक्कर केलं असतं, कुत्र केलं असतं, कोल केलं असतं, डुक्कर केलं असतं, तर या माळानं फिरलो नसतो का? आणि येईनं करंट लावलो, झटा झट मारला असतं. आपण माणूस आहेत म्हणून एवढा मंडप आहे, बसायचं चटई आहे, अंगावर भारी भारीचे कपडे, करायचे देवाचे. का बरं? आपल्याला माणूस केले याची जाण प्रत्येकाला ठेवली पाहिजे. बघा, इतर जे जीव आहेत आज्ञाने जीव आहेत, मसरडे, गाढव, कुत्र, डुक्कर आज्ञाने जीव आहेत, पण त्यांनी त्यांचा धर्म कधी सोडला नाही. धर्म आणि धर्माला सोडणारा एकच प्राणी आहे, त्याचं नाव आहे मानव प्राणी. तसं तो धर्माचं पालन करण्यासाठी मानव देह प्राप्त झालाय, पण धर्माचं पालन तोच करत नाही, त्याचं नाव मानव. बघा, अल्लाह दादा 4 मजली बिल्डिंग आहे एका पठ्ठ्याची. त्या पठ्ठ्यानं खूप कष्टानं असणार ते घर बांधलेलं आहे, पण त्या पठ्ठ्याला जरासा नाद होता. धर्म सांगतो, मान सोडतो, नाद होता. त्यानं 3-4 वाजले की गाडी काढायची, निघाला भोगावला, निघाला जिंतूरला. 4 वाजता कशाला जाते तुम्हाला माहिती आहे, जास्त उघड करून कशाला सांगायचं. 4 ला गेला की पठ्ठ्याला गे 10-11 घरला यायचं. योगायोगानं त्याच्या घराच्या बाजूलाच 10-20 डुकर राहत होते. थवाच होता त्याचा, असं गटार साचलेलं होतं. गटारात कोण राहत असतं? गटार हे डुकराचं घर आहे, गटारात डुकरच लोळतात ना. योगायोगाने एक दिवशी याचा नियम हुकला, दरवाजात जाता जाता पाय सटकला आणि भार असं बावचळले. डुकर सगळे भोवताल भोवताल उभं राहिले, कडी काट्यानं चौकून उभं राहिले आणि म्हणू लागले, बाबा ओ पाटील, ओ पठ्या म्हणू लागले. अरे काय रे? म्हणले 4 वर्ष झालं तुमच्या घराच्या बाजूला आम्ही राहतो. 4 वर्षात घराची तुमच्या पायरी चढून आम्ही दुसऱ्या मजल्यावर तुमच्या बेडरूम मध्ये आलोत का? ते डुकर कीर्तनात बोलत कीर्तनातलं डुकराचं सांगेल ते बोलू लागलं. म्हणला, हे पठ्या, केलं 4 वर्ष झालं तुमच्या शेजारी राहतो घराच्या, आम्ही एकदा तरी तुमच्या जिना चढून वरी बेडरूम मध्ये, वरच्या बेडरूम मध्ये तुमच्या आला का? डुकर म्हणू लागले त्याला. तेव्हा नाही तू कसं येशील? मग मालक, आमच्यावर अन्याय कशाला करायचे? आमच्या बेडरूम मध्ये तुमचं काय काम आहे? सबसैन पडाल. पशु पक्षी धर्म सोडत नाहीत. म्हशीच्या पुढी तुम्ही किती बी गावरान माल टाका, फक्त गवतच खाणार, दुसरं काही खाणार. माणसं काय खाते याच्यात नियम. काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये, कसं वागावं, कसं वागू नये, याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. पण माणसं चुकत आहेत. म्हणून उपदेश आहे ते साधू संत जे या पृथ्वी तलावर अवतार घेऊन आले ना माय बाप, ते निवांत होते. डोंगर तळ्यात का कुठं होते? संत केलं आम्ही घरी जाऊ. आम्ही
आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरले ते शिव जय जय राम कृष्ण हरी हरी साधू संत बघा ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर अधर्म वाढू लागतो धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस देव विशेष रूपाने अवतार घेतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेस देव विशेष रूपाने अवतार घेतो आणि तोच देव या पृथ्वी तलावर ज्या ज्या वेळेस अज्ञानाची वाढ होते ज्ञानाचा लोप होतो तोच देव साधूच्या रूपाने अवतार घेतो लोपले ज्ञान जगी इतने नंते कोणी अवतार पांडुरंग ज्ञानाचा लोप होऊ लागला अज्ञान वाढू लागलं की त्या अज्ञानी जीवाला उपदेश करण्यासाठी उपाय सांगण्यासाठी या अभंगामध्ये उपाय शब्द आलाय म्हणून एवढं बोललो मी उपदेश करण्यासाठी हिताचा उपाय सांगण्यासाठी साधू अवतार घेतात त्यांचा अवतार घेण्याचं कारण फक्त या तुम्हा आम्हा पामर जीवाला जाग करणं हे संताचं काम बरं संत तुमच्या आमच्या पामर जीवाला जाग करतात असं नवल नाही हो संत देवाला सुद्धा जाग देवाला जाग करण्याचं काम उठा पांडुरंगाता दर्शन द्या सगळा झाला ऋण उदय सर्वे निद्रेची वेळा किंवा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला देवाला जाग तेच महात्मे देवाला जाग करतात तेच महात्मे साधूला सुद्धा जाग करतात उठा साधू साधूला जाग करतात नवे नवे तुम्हा आम्हाला समस्त पामर जीवाला सुद्धा जाग करतात
काकडा घेणारे झोपलेत का जागेत? नवराची गोष्ट आहे संतोष भाऊ, आमच्या कोण्याच कीर्तनामध्ये काकडेवाले नसतील. ते म्हणते महाराजाचं काय 11 वाजूस तर चलू देते, ती झोपतेत काकडेवाले. आणि हे सगळीकडच त्याला सकाळी 4 ला उठवलं लागते ना, त्याची 3 ला. त्याची तरी काय चुक, कीर्तनात बसायचं. तुम्हाला धर्माला आहेत म्हणलं, नाही तर मी म्हणलं झोपले असले तर उठून यायचे. आमच्या मागे कोण काकडा चालू केला आज विठ्ठल पण इथंच आहेत म्हणलं, काय अडचण नाही, तुमच्या साक्षीनं चाललंय. साधू सामान्य जीवाला जाग करतात त्या चुकवी व्यथा जन्माच्या. प्रत्येकाच्या पाठीमागे जन्म आणि मरणाची व्यथा लागलेली आहे. जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी, जन्म मरणाच्या या दुःखापासून बाजूला होण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे प्रत्येक जीवानं देव आपला करून घ्यायचा. आपला तो एक देव करून घ्यावा. या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही दुःख पावे येणे नकोवे स्वतंत्रता. ही ओवी आहे ज्ञानोबरायाची, पण गायन सुंदर गोड. मला दुःख व्हावं असं कोणाचीच इच्छा नसती, लक्षात ठेवा. लहान लेकरू जरी देवाजवळ गेलं, देव बाप्पा मला सुखाचं ठेव. दुःख कोणालाच नको आहे. बघा, या जगामध्ये सर्वांना अपेक्षा सुखाची आहे. तुम्हाला जर सुख व्हायचं असेल, आता सज्जन दादा, तुम्हाला जर आता शर्टाला कपडा घ्यायचा आहे, कपडा जर घ्यायचा असेल तर कपड्याच्या दुकानात जावं लागेल. सुदाम दादा, कोराजन घ्यायचा असेल तर आमच्याकडे यावं लागेल. तुम्ही जर किराणा दुकानात म्हणले द्या कोराजन, ते महिने आमच्याकडे गोडतेल. आमच्याकडे आले, आता आमचं औषधीचं दुकान आहे, आमच्याकडे आले गोड तेल मागायला